शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं। अधिवेशन कोल्हापुरात का घेतलं, अधिवेशनात कोणते ठराव केले हे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा पक्षफुटीचा इतिहास मांडला। यातून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं। आरसा सांगणाऱ्यांनी स्वतः पहिला आरसा पाहावा आणि स्वतःची कर्तृत्व जी आहे ती आरशात पाहावी। किती मुखवटे घालून फिरणार तुम्ही, हे काय लपत नाही, हे छपत नाही, या सगळ्या गोष्टी बाहेर येत असतात। आणि म्हणून बाळासाहेबांचा वारसा सांगायला तोंडात नाही, या मनगटात जोर असावा लागतो, मनगटात ताकद असावी लागते। खोके घेतले म्हणून टीका करणाऱ्यांना कंटेनर लागतो असं सांगत मुख्यमंत्री शिंदेंनी 2004 पासूनच उद्धव ठाकरेंना सत्तेचा मोह होता असा गौप्यस्फोट केला। या सत्तेचा मोह आतापासून नव्हता, 2004 पासून होता। सुप्त इच्छा होती। अर्जुन खोतकर आता मला खुणवतायत, अर्जुन खोतकर साक्षीदार आहे, आणखी काही लोक साक्षीदार आहे। अरे आम्हाला सांगितलं असतं, मी म्हणालो जेव्हा मला म्हणाले की शरद पवार साहेबांनी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल, मी म्हणालो, ते घाबरले होते, अगदी रडवेला चेहरा होता। एकनाथ शिंदेची रिॲक्शन काय पाहत होते। मी क्षणभर मनात विचार केला, आता ह्यांच्या मनामध्ये मोह आलेला, सत्तेची खुर्ची यांना पाहिजे। मी क्षणात म्हणालो, मग ठीक आहे, तुम्ही पुढे व्हा। नाही, मला पुढे व्हायचं होतं, आता ते जाऊ द्या, तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागे आहोत। हे मला सांगितलं सगळ्यांनी, ज्याने सांगितले पाठवले होते त्यांनी सांगितलं, आणि ज्यांना सांगितलं होतं तुम्ही नाव सुचवा त्यांनी सांगितलं। लपतात बाळासाहेबांचे विचार हीच आमची खरी संपत्ती आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। जेव्हा वर्तमानपत्रामध्ये असं जेव्हा शिवसेना आपल्याला मिळाली तेव्हा काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली, छातीत धडकी भरली। आता काय होणार, आपली प्रॉपर्टी, आपली संपत्ती जाईल का? मी लगेच सांगितलं, तुमची संपत्ती शिवसेना, म्हणजे तुमची संपत्ती मला नको, तुमची संपत्ती बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेला नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, हेच आमचं ऐश्वर्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदारसंघात थांबून लोकांना वेळ द्या असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला। 20 फेब्रुवारीला मराठा समाजाला कायद्यात बसणारं आरक्षण देऊ असंही त्यांनी सांगितलं।